धावांची गती आपण पाहतायत 5 धावा धाव फलकावरती। योगेश लढे एका साइडनं गोलंदाज आपण पाहतायत गोलंदाजी करताना, दुसऱ्या बाजूनं बॅटर विनोद वरठा हा फलंदाज आपण पाहू शकाल। ओपनिंग पेयर हे दोन बॅटर यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगली आर्म ऍक्शन आहे। आर्म ऍक्शनचा बेनिफिट योगेश लढे याच्याकडे सातत्याने मिळताना आपण त्याला पाहिलंय आणि तेच केले या ठिकाणी। धावा लागल्या धाव फलकावरती 5, चेंडू फेकले गेले ते म्हणजे 3। या षटकातील 14 चेंडू ओव्हर द विकेट। यावेळेस हळूवार पद्धतीने स्ट्राइक रोटेट करण्याचं कार्य विनोद बजावतोय। एक धाव मिळाले, एका धावेसहित 6 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल। चेंडू फेकले गेले 4। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। पॉवर प्लेचं बंधन आणि या पॉवर प्लेच्या बंधनात गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश लढे। समोर कौशिक गोरखणे हा बॅटर। यावेळेस पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न होता। एक धाव मिळाली या चेंडू मागे आणि एका धावेसहित स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 7 रन 7 धावा या स्कोर कार्ड वरती। 5 चेंडू फेकले गेले, पहिला चेंडू चौकार, परंतु तदनंतर कमबॅक केलाय गोलंदाज योगेश लढेच्या माध्यमातून। अंतिम चेंडू P1 मधील स्वीट हिटचा प्रयोग झालाय सक्सेसफुल। विनोद वरठा बॅट मधून येतोय PTAPL चौकार। स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय बिनबाद 18। माझ्या क्रांतीवीरांचा होत जगात गाजावाजा, रक्त तिळ तिळ आटवून सारी सुखात ठेवली प्रजा। घेऊन हाती क्रांतीची ज्योत, घेऊन हाती क्रांतीची ज्योत, अन्यायावर कराया मात। आता सर्वांचा जमलाय मेळ, आता सर्वांचा जमलाय मेळ। गोलंदाज दीपक येतोय, चांगल्या रीतीने ऑन साइडला फटका पण पाहताय। चांगलं टायमिंग टक्कन आवाज आला आणि यावेळेस आपण पाहतायत स्वीट टायमिंग, नाइस टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक अँड देन बॉल गोज टू 4 रन। धन्यवाद डीजे। 15 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। गोलंदाज यावेळेस दीपक पुनश्च एकदा ओव्हर द विकेटचा वापर। यावेळेस रनआउटची संधी आणि यस रनआउट होताना आपण पाहतायत परतले गेले गोलंदाज तंबू मध्ये। फर्स्ट विकेट डाऊन। धावांची गती 15 आणि 15 धावसंख्येवरती पहिला गडी पास झालाय। नवीन फलंदाज न्यू बॅटर या ठिकाणी दाखल झालाय वीरेंद्र बाबरे वीरू, बॅटिंग ॲट नंबर 3।
यावेळेस फुल टच चेंडू होता, हळूवार पद्धतीने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर मध्ये मिळेल एक धाव. फलंदाज विनोदला आणि धावांची गती जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन आतापर्यंत धावा आपण पाहत आहेत. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकले गेले 3. गोलंदाज दीपक आपण पाहत आहेत गोलंदाजी करताना न्यू 3 मुंबई संघाच्या माध्यमातून. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न वीरूचा पाहायला मिळाला. प्रिव्हियस मॅच मध्ये काय सुंदर रीतीने 3 स्विच हिट वीरूच्या बॅट मधून, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला होता. यावेळेस तोच प्रयत्न केला होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि चांगली लेंथ या ठिकाणी मेंटेन केली गोलंदाज दीपकने. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉच चेंडू, यावेळेस सॉफ्ट डिसमिसल स्लिप पॉइंट मध्ये या ठिकाणी सुंदर रीतीने टिपलाय. उत्कृष्ट झेल आणि फलंदाज वीरू फेल गॉन. नवीन फलंदाज अनंत पागी यांना आपण पाहू शकाल. बॅटिंग ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करता येतील. धाव फलकावरती ते म्हणजे 16 आणि दुसरा गडी पास झाला तो म्हणजे वीरू. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झाला आणि फलंदाजी करताना DK वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद 20 धावा. चांगल्या रीतीने पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला. पहिला चेंडू फेस करताना अनंत पागी यांना आपण पाहिला. दुसऱ्या बाजूनं विनोदला आपण पाहतोय फलंदाजी करताना. चांगली फलंदाजी विनोद करतोय. त्यावेळेस सुंदर रीतीने लेगलांच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण झाली. बॅकअप या ठिकाणी आहे, परंतु दुसरी धाव देखील परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखला गेला. यू वेट यू स्टॉप हे सिग्नल पाहायला मिळाला. मिळतील 2 धावा आणि धावांची गती जाऊन पोहोचते 22 रन. 22 धावा धाव फलकावरती या पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज फलंदाजी करताना अनंत पागी आणि विनोद वरठा यांना आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3 आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि प्रोग्रेस कार्ड जाऊन पोहोचते 22. गोलंदाज पुनश्च एकदा योगेश लढे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. यावेळेस हळूवार पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. रिस्पेक्ट दिली या चेंडूला. अनुषंगाने हा चेंडू आपण पाहत आहे. टेस्टिंग लाईनचा वापर योगेश लढेच्या माध्यमातून सातत्याने होतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 चेंडू फेकले गेलेत आणि धावा आहेत 22. पुढील चेंडू. यावेळेस स्विच हिटचा प्रयोग, त्याच्यामध्ये आलं यश आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. APL चौकार. Listen,
धन्यवाद. स्कोरकार्ड हे 26 वर जाऊन पोहोचलाय. 26 धाबा धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 3 चेंडू फेकले गेलेत. विनोद चांगली फलंदाजी करताना आपण पाहत आहेत. विनोद वरठा ब्रँड ऑफ शिरगाव 26 धाबा धाव फलकावरती. योगेश लढे या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन तर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतायत आदित्य बटवा. आपण या मी निवेदित करतो आदरणीय सन्माननीय शांतारामजी शिताड साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करायचा आहे. टी शर्ट जे या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर केलंय आदरणीय विक्कीजी यांच्या माध्यमातून रुबाबचे प्रोप रायटर आदित्य बटवा. आपण या चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आणि यावेळेस आपण पाहत आहेत प्लेअर ऑफ द मॅच ठरताना आदित्य याला आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय शांतारामजी शिताड साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड वितरित करताना आपण पाहत आहे. टॉस बॉक्स मध्ये अनुरागजी चव्हाण या ठिकाणी क्षणचित्रकेत करताना आपण पाहत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या घर बसले पाहू शकाल आणि चांगले या ठिकाणी कार्य साहिलजी विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोली यांना आपण पाहत आहेत. अनुरागजी चव्हाण यांना आपण पाहतोय ब्रँड ऑफ कमारे हे चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून करताना. धन्यवाद. 31 धावा धाव फलकावरती आहेत. चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. योगेश लढे गोलंदाज. दुसऱ्या बाजूनं अनंत पागी यांना आपण पाहत आहेत महाराष्ट्र पोलीस. हळूवार पद्धतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी मिळते. एकाच धावीवरती सॅटिस्फाईड झालेत. 3 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि धावांची गती जाऊन पोहोचते. डीके वॉरियर्स 2 गडी बाद 32. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डीजे करण नाम आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज मयूर 32 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. डीके वॉरियर्स हा संघ एका साइड आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूनं न्यू 3 मुंबई. पहिला चेंडू ऑन साइडला प्रेफरन्स दिलाय. अनंत पागे यांच्या माध्यमातून मिळेल 1 धाव. एकदावेळी स्कोर कार्ड 33 वर जाऊन पोहोचलाय. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहेत. 2 संघांमध्ये बॅटल. डीके वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने न्यू 3 मुंबई हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाज मयूर गोरेल आपण पाहू शकाल षटक क्रमांक 4. तर दुसऱ्या बाजूने विनोद वरठा चांगली फलंदाजी विनोदच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. पुढील चेंडू यावेळेस सुंदर रीतीने टायमिंग आणि डेलिकेट टच आणि दिशा योग्य दाखवले चेंडूला आणि चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला. फाईन लेगला येतोय पीटीएपीएल चौकार.
विधानसभा टीमचे स्कोर कार्ड 37 वर जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी विनोदच्या माध्यमातून आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 21 धावेचे योगदान त्याने दिलंय. त्याच्यामध्ये 4 चौकार हे पाहायला मिळाले. 210चा स्ट्राईक रेट फलंदाजी करताना विनोद वरठा. मयूर पुढील चेंडू घेऊन हळूवार पद्धतीने हा चेंडू आपण पाहत आहेत. स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतोय आणि यावेळेस चेंडू निर्धाव मध्ये कन्वर्ट झालाय. अशा अनुषंगाने हा चेंडू डिलिव्हर केला मयूरच्या माध्यमातून. हे षटक आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते म्हणजे 3 आणि धावांची गती जाऊन पोहोचलाय 37 रन. पुढील चेंडू षटकातील 4था. या ठिकाणी फुल टच चेंडू पुन्हा एकदा सुंदर रीतीने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला विनोद वरठा ब्रँडच्या माध्यमातून ब्रँडेड PTAPL चौकार. तर यावेळेस आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य श्रीयुत संजयजी गहला साहेबांचं आगमन झालंय. त्या समवेत आपण पाहतोय आदरणीय तुषारजी पडवले साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या ठिकाणी आपण पाहत आहेत. अनुज द डिस्ट्रॉयर संघाचे प्रोप्रायटर अर्थात संजयजी गहला साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग 2023 मध्ये आम्ही करीत आहोत वेलकम. धावांची गती जाऊन पोहोचले 42 धावा. 5 चेंडू फेकले गेलेत. अंतिम चेंडू यावेळेस मयूरला आपण पाहत आहेत. गोलंदाज समोर अनंत पागे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफलाईनचा पुरेपूर वापर अंतिम चेंडू मध्ये केला आणि यावेळेस आपण पाहत आहेत धावांची गती 42 वर जाऊन पोहोचली. 10 धावा खर्च केल्या मयूरने. या षटकामध्ये 4 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि धावांची गती DK वॉरियर्स 2 गडी बाद 42. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज अजय येतोय. 42 धावा धाव फलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय परिपूर्ण आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाज अजय बरब याला पण पाहतायत इंट्रोड्यूस केलंय ऍज अ बॉलर म्हणून. पहिला चेंडू समोर विनोद. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. संधी होती यावेळेस बॅटची एज लागली होती परंतु जीवदान मिळालं या ठिकाणी विनोदला. चांगली फलंदाजी 14 चेंडूमध्ये 26 धाब्याचं योगदान हे देताना त्याच्यामध्ये 5 चौकार विनोद वरठाला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू सुरेख रीतीने हाताळला गेलाय. गोलंदाज पुनश्च एकदा अजय बरब राईट आर्म राऊंड विकेटचा वापर. यावेळेस ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न टप्पा चूक ठेवला परंतु यावेळेस आपण पाहतो ट्रॅम लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेला आणि पंच दर्शवतायत इट इज अ वाईड बॉल. एकदा वाईडच्या माध्यमातून मिळते आणि स्कोर कार्ड 43 वर जाऊन पोहोचलाय. 43 धावा धाव फलकावरती. गोलंदाज अजय पुनश्च एकदा पुढील चेंडू घेऊन या षटकातील यावेळेस स्विच हिटचा प्रयोग करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 2 चौकार विनोदने लगावले गेले स्विच हिटच्या माध्यमातून परंतु यावेळेस हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडू हाताळले गेलेत षटक क्रमांक 5 मध्ये आणि 1 धाव अजय बरबच्या माध्यमातून खर्च करण्यात आलाय. चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण 2 चेंडू मागे देतोय. सुरुवातीचे चेंडू हाताळणे फार आवश्यक असतं एक गोलंदाज म्हणून आणि ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. 2 डॉट बॉल. पुढील चेंडू
यावेळेस डेड बॉल पंच घोषित करतायत. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय DK वॉरियर्स आणि न्यू 3 मुंबई अशा दोन दिग्गज बलाढ्य मातब्बर संघांमध्ये ही बॅटल. पुढील चेंडू यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो येण्या अगोदरच चेंडू मात्र पॅडला आदळला गेला. चांगली गोलंदाजी, चांगली गती आहे, चांगले टप्पे हे मेंटेन करताना या ठिकाणी आपण पाहतोय. तो म्हणजेच गोलंदाज अजय बरब 3 चेंडू हाताळले गेले चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत. 3ही चेंडू जात आहेत अजय बरबच्या फेवर मध्ये. या षटकातील 14 चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा वापर. यावेळेस शॉर्ट लेगला बीट केला आणि लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये यावेळेस येतोय चौकार 4 रन. कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, साऱ्या राज्यामध्ये नाव घालतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव घालतई धन्यवाद. आदिवासी पोरांचा. 47 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागला गेल्यात. 2 गडी बाद चांगली फलंदाजी विनोद करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू डाऊन द लेग आणि यस पंचांनी सिग्नल दिलं वाईट बॉल. एकदम ठिकाणी अडवून केली जाईल आणि स्कोर कार्ड हे जाऊन पोहोचतंय 48 धावा धाव फलकावरती. यावेळेस चेंडू ऑन साइडला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचतायत. अशक्य होतं. नो मॅन्स लँड सेफ झोन मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना आपण पाहतायत विनोद अँड अनंत पागी. धावांची गती 50 धावा, 50 रन स्कोर कार्ड. 5 चेंडू फेकले गेलेत 5व्या षटकातील. अंतिम चेंडू आतापर्यंत धावा खर्च करतोय तो म्हणजेच अजय 8 धावा आणि 6वा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 5व्या षटकातील 6वा चेंडू घेऊन गोलंदाज अजय बरब समोर विनोद वरठा. चांगली फलंदाजी करताना या मॅच मध्ये यावेळेस स्विच हिटचा प्रयोग, परंतु यावेळेस आपण पाहतोय प्लेड अँड मिस डॉट डिलिव्हरी मध्ये हा चेंडू काउंट झालाय. षटक क्रमांक 5 परिपूर्ण झालाय. DK वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 50. हुकमाचा एका नाद नाही करायचा वाघाचा, हुकमाचा एका नाद नाही करायचा वाघाचा, साऱ्या राज्यामध्ये नाव घालतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव घालतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव घालतंय आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव घालतंय आदिवासी पोरांचा. धन्यवाद DJ. गोलंदाज मयूर येतोय 6वं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता. धावांची गती आहे 50 धावा. चांगली भागीदारी 34 धावा आतापर्यंत जमवत आहेत हे 2 फलंदाज अनंत पागे आणि विनोद वरठा यांच्या माध्यमातून पार्टनरशिप पाहायला मिळालंय. 50 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव मध्ये काउंट झालाय. उर्वरित चेंडू शिल्लक आहे ते षटकातील आणि इनिंग मधील 5. मयूर गोलंदाज यंग अँड टॅलेंटेड म्हणून मयूरकडे नेहमीच पाहिलं गेलंय. तोच गोलंदाज येतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला होता, शफल होऊन तत्पूर्वी 1 धाव मिळाले. धावांची गती एखाद्या सहित जाऊन पोहोचते 51 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विनोद सारखा फलंदाज आतापर्यंत 19 चेंडूंमध्ये 32 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात आणि हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. हल्ला बोल करेल का विनोद वरठा हा फलंदाज. गोलंदाज मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू शॉर्ट लेग मध्ये जातोय. एकाच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावं लागतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस सॅक्रिफाईस विकेट आपण पाहतायत. तिसरा गडी बाद झाला या ठिकाणी. धावा धाव फलकावरती ते म्हणजे 52 52.
काय झाला मी काय केला कशाला रागावली आता काय झाला मी काय केला कशाला रागावली आज कामावर नाही ग गेलो तुला भेटाया चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपण पाहतायत. अंतिम षटक हाताळताना थोडंसं प्रेशर असतं परंतु आतापर्यंत इकॉनॉमिकल पाहायला मिळालाय. या षटकातील पुढील चेंडू घेऊन मयूर गोरे यावेळेस विकेट टेकर कॉट बिहाइंड होताना विनोद वरठा गॉन. पेट्रोल हो महाग झालं सायकल घेऊन जाय लग्ना हिंडाय माझं लग्नाचं वय झालं लागल माल हो पुरी नांगाय एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को ना जाय एक ताडी. फलंदाज दिवेश ओराडे या ठिकाणी पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 2. गोलंदाज मयूर गोरे या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेटचा वापर. चेंज ऑफ पेस स्लोवर चेंडू चांगली गोलंदाजीचं प्रवृत्तीकरण आतापर्यंत पाहायला मिळालाय. फक्त 3 धावा दिल्यात 5 चेंडू मध्ये. स्कोर कार्ड 53 धावा. आई गावातल्या पुरीशी प्रवाचा आई ना जाऊन विचारना तिच्या बाबाला लहानपासून यावेळेस अंतिम चेंडू पाहायला मिळाला आणि पंच विकेट रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फक्त 3 धावा दिल्यात. स्कोर कार्ड या ठिकाणी लागले गेले ते म्हणजे 53 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 54 धावेचं टार्गेट न्यू 3 मुंबई या संघासमोर ठेवण्यात आलंय. DK वॉरियर्स या संघाने नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. मॅच नंबर 6 2 दिग्गज संघांमध्ये प्रीत 11 कुडन विरुद्ध सनशाई नंडोरे अशा 2 संघांमध्ये नेक्स्ट बॅटल. चला 2 कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. सांगायचं आहे तुला बराच काही डोंगरेला पोरी तू येशील काय नाही बारीक नाही पुरा झालो मी लोठी बऱ्याच समजत मला पण गोठी ना आताच सांग मी पोरा तुला येन पण हात नको लावजो तुरा मला हात नको लावजो तुरा मला. विचार कर मी तुझ्याच ग बसून तुझ्यावर प्रेम आहे बारीक पासून तुझा पण आहे टोका काय खोका आपल्याला पाहतील अथर लोका. समज कसा नाही पोरा तुला येन पण हात नको लावजो तुरा मला हात नको लावजो तुरा मला. धन्यवाद.
चला दोन कर्णधार आपण या सामना क्रमांक 6 सनसाई नंडोरे आणि प्रीत इलेवन कुडन अशा दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कोल करण्याकरता मी निवेदित करतो आदरणीय सन्माननीय श्रोता संजयजी गहला साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कोल करावा। महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रँच स्पेशलिस्ट म्हणून संजयजी गहला साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कोल केला जाईल। चला दोन कॅप्टन सनसाई नंडोरे आणि प्रीत इलेवन कुडन आपण टॉस बॉक्स कडे या। यावेळेस लाऊड अपील पंचांकडे दाद मागितली जाते। एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव या ठिकाणी परिपूर्ण करताना रिस्की रन पाहायला मिळाला होता। एक धाव परिपूर्ण करताना आपण पाहू शकाल लेग बाईच्या माध्यमातून दोन फलंदाज एका साइडनं विशाल आणि साहिल असा ओपनिंग पेयर दाखल झालाय। गोलंदाज विरू पुनश एकदा तिसरा चेंडू घेऊन यावेळेस चांगला टप्पा पाहायला मिळाला। बॅट आणि पॅडच्या मध्ये गॅप होता, त्याच गॅप मध्ये चेंडू डिलिव्हर झाला, अर्थात डॉट बॉल पाहायला मिळतोय। 3 चेंडू फेकले गेलेत, एक धाव फलकावरती लागले गेले। समोर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत साहिल चापके, आयकॉन प्लेयर आणि प्रीवियस मॅच ज्याने गाजवली प्लेयर ऑफ द मॅच ठरला तोच बॅटर आपण पाहतायत। चांगली गोलंदाजी विरूच्या माध्यमातून आपण पाहतायत। 4 चेंडू फेकले गेले, फक्त एक धाव दिले पुढील चेंडू। यावेळेस देखील चांगली गोलंदाजी 54 धावा डिफेंड करताना आपण पाहतोय। या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि फक्त एक धाव खर्च केले विरूच्या माध्यमातून। विरू पुनश एकदा ओव्हर द विकेट अंतिम चेंडू। यॉर्कर लेनचा प्रयोग केलाय सलीम मिडॉप मध्ये, चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, एक धाव या ठिकाणी मिळते या चेंडू मागे आणि 2 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहतायत। पहिलं षटक झाले परिपूर्ण आणि धावांची गती आपण पाहतायत न्यू 3 मुंबई बिनबाद 2। धज कर इकून तिकून मिरवते कशी सासू किती धज कर इकून तिकून मिरवते कशी न जावाई पाहुण्याई देल त्याला जेवायला कोंबडा कापेल न जावाई पाहुण्याई देल त्याला जेवायला कोंबडा कापेल न जावाई पाहुण्याई देल त्याला जेवायला कोंबडा कापेल। चला दोन कर्णधार आपण या यस मार्किंग करून घ्यायचे। तर या ठिकाणी दोन कर्णधार आपण पाहू शकाल। संजयजी गहला साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कोल केला जाईल। दोन संघांमध्ये एका साइडनं सनसाई नंडोरे आणि प्रीत इलेवन कुडन असे दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आणि नाणेफेकीचा कोल या ठिकाणी करताना आपण पाहतोय। आदरणीय सन्मान्य श्रोता संजयजी गहला साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। चला दोन कर्णधार आपण या आणि या ठिकाणी आपण पाहतोय एका साइडनं सनशाई नंडोरे आणि दुसऱ्या बाजूने प्रीत इलेवन कुडन अशा दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच आणि नाणेफेकीचा कोल आपण पाहतायत। आदरणीय सन्माननीय श्रोता संजयजी गहला साहेब यांच्या माध्यमातून केला जातोय। दिग्गज व्यक्तिमत्व आणि त्यांचे या ठिकाणी आगमन झालंय।
धन्यवाद संजयजी गहला साहेब. आपण स्थानपन्न व्हायचं आहे. पहिलं षटक आपण बघितलं वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून. फक्त 2 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. चांगली क्वालिटी दर्जाची गोलंदाजी, 54 धावा डिफेंड करताना पहिलं षटक फार महत्वाचं असतं. आणि एक गोलंदाज म्हणून समोरच्या संघाच्या धावा रोखणं आणि समोरच्या संघाचं विकेट मिळवणं हे हेतू उद्देश असतात आणि तेच पाहायला मिळालं. क्रिकेटच्या परिपटलावरती खेळताना नेहमीच हेतू उद्देश बाळगणे फार आवश्यक आहे. ज्या अनुषंगाने आपण जेव्हा शालेय जीवनामध्ये असतो तेव्हा आपल्याकडे चांगल्या गुणांनी पास होणं, अव्वल येणं हे हेतू उद्देश असतात. तशाच पद्धतीने क्रिकेट खेळताना तुमच्याजवळ हेतू उद्देश असणं फारच आवश्यक आहे आणि तेच पाहायला मिळालं. वीरूच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या P1 मध्ये. येणारे 30 चेंडू आणि 52 धावेचं टार्गेट समोर आहे. सुंदर क्रिकेट, चांगलं क्रिकेट, मनोमोहक नेत्रदीपक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग सीझन 3 या ठिकाणी आपण पाहतायत. जी आयोजन समिती आहे या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विजयजी तरे साहेब, उपाध्यक्ष महोदय आदरणीय विकासजी नडगे साहेब, सचिव महोदय आदरणीय संदीपजी अंबाज साहेब, खजिनदार महोदय आदरणीय संदीपजी धोडी साहेब, सह उपाध्यक्ष महोदय आदरणीय मुनीरजी बाळशी साहेब, सहसचिव महोदय आदरणीय मुकेशजी करबट साहेब, सल्लागार महोदय महेशजी कोती साहेब, प्रवक्ते रोहनजी वेडगा साहेब, सदस्य देवरामजी परेड साहेब, विद्युतजी लहांगे साहेब, महेंद्रजी लहांगे साहेब, अमोलजी बटवा साहेब, शरदजी सुतार साहेब, अक्षय पाचलकर साहेब आणि उमेशजी सुतार साहेब अशांची फार मेहनत स्पर्धेमागे दडलेली आहे. गोलंदाजी मार्क वरती कौशिक याला आपण पाहू शकाल. यावेळेस सुंदर रीतीने गली रिजनला बीट केलं. चेंडू मात्र निघून येतोय. थडम्यांच्या रिजनला क्षेत्ररक्षक जीवाची आकांत करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होतील. धावांची गती 5 धावा, 5 रन. यावेळेस स्विच हिटचा प्रयोग, मिस फिल्डिंग आणि त्याचा बेनिफिट मिळाला. या ठिकाणी मिळतील 4 धावा. विशालच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एकंदरीत चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 9 या इनिंग मधील आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 54 धावेचा पाठलाग करताना न्यू 3 मुंबई या संघाला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने धावा डिफेंड करताना DK वॉरियर्स यावेळेस सुंदर रीतीने ऑन साइडला फेकून दिलाय चेंडूला. हाफ ट्रॅकर बॉल कन्वर्ट केलाय. 6 धावांमध्ये येतोय PTAPL षटकार. विशाल अंबातला आपण पाहू शकाल. मागील चेंडूवरती चौकार, यावेळेस षटकार. स्कोर कार्ड 15 रन 15. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अनंत पागी यांना आपण पाहतोय 3 पॉइंट मध्ये चांगल्या रीतीने हा टप्पा मेंटेन केला. 5 चेंडू फेकले गेलेत कौशिकच्या माध्यमातून. धावांची गती आहे 15 धावा. अंतिम चेंडू या षटकातील घेऊन गोलंदाज कौशिक गोरखणे. ओव्हर द विकेटचा वापर. समोर विशाल अंबात. यॉर्कर लेनचा वापर. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव परिपूर्ण झालाय. 2 षटकांचा खेळ येथे झालाय परिपूर्ण आणि स्कोर कार्ड न्यू 3 मुंबईचा जाऊन पोहोचलाय बिनबाद 16. ही पोरगी कॉल करते, पालघरच्या खिंडीवर भेटायला बोलावते.
कामावर सुटल्यावर ही पोरगी कॉल करते, पालघरच्या खिंडीवर भेटायला बोलावते. 16 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालाय आणि यावेळेस वीरू पुनश्च एकदा येतोय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 मध्ये पहिलं षटक ज्याने अप्रतिमरित्या हाताळलं होतं, फक्त 2 धावा दिल्या होत्या, तोच गोलंदाज वीरेंद्र बाबरे याला आपण पाहतायत ब्रँड ऑफ सातपाडी. तेज तर्रार चेंडू आणि यावेळेस 1 धाव परिपूर्ण करताना विशालला आपण पाहतायत. चांगली फलंदाजी विशालच्या माध्यमातून होताना आपण पाहिलंय. 8 चेंडू मध्ये धावा बनवल्या 14, त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूने या ठिकाणी आपण पाहतायत फलंदाज साहिल साबके याला, एक कॅलिबर बॅटर, मागील सामना ज्याने गाजवला, प्लेअर ऑफ द मॅच ठरला, तोच फलंदाज समोर वीरू. हळूवार पद्धतीने हा चेंडू ड्रम लाईनच्या बाहेर निघून गेला आणि लेग ब्रेक होता. वाईटच्या माध्यमातून मिळेल 1 धाव. धावांच्या गती जाऊन पोहोचले 18 रन, 18 धावा स्कोर कार्ड. पुनश्च धाव वीरेंद्र. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फळ खेळण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजेच साहिलने, परंतु यावेळेस पाहिलं ते म्हणजेच वीरूनं फॉलो केलं होतं शेवटच्या मोमेंट पर्यंत आणि त्यानंतर एक चांगला चेंडू प्रोड्यूस केला. इकॉनॉमिकल ठरला गेलाय. 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 22 चेंडू आणि 36 धावेचे टार्गेट समोर. पुढील चेंडू पुन्हा द वीरू. यावेळेस पुलर लेंथचा चेंडू सोडणार नाहीये साहिल साबके ब्रँडचा ब्रँडेड A1 सेन्सेशनल PTAPL सरकार. बांडगी नाच बारी राही ही बांडगी नाच बारी. चांगले अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करताना साहिल साबकेला आपण पाहतायत ब्रँड ऑफ रावळे. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये बिग 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 ब्लास्ट. 6 धावा. आली ही जवानी तर जाईल जवानी. एक सुंदर रीतीने हा स्ट्रोक आपण पाहतायत युट्यूबच्या माध्यमातून. जर आपण बघितलं तर 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा बघावा असा देखणा फटका पाहायला मिळाला. साहिल साबके यू ब्युटी यू क्लास. यावेळेस आपण पाहतोय 1 धाव लेग बाईच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्कोर कार्ड 31 धावा, 31 रन वर जाऊन पोहोचलाय. चांगल्या अनुषंगाने फलंदाजी करताना सातत्य टिकवतोय. जे पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता तोच फॉर्म या ठिकाणी कंटिन्यू करताना पाहायला मिळतोय साहिल साबके. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज वीरू. ओव्हर द विकेटचा वापर पुन्हा एकदा. यावेळेस फुल टच चेंडू, मिस टायमिंग झालाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि या ठिकाणी झेल परिपूर्ण होताना आपण पाहतायत. पहिल्याकडे पास झालाय. धावा धाव फलकावरती ते म्हणजेच 31. 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि ते षटक परिपूर्ण होताना पाहायला मिळतंय. फर्स्ट विकेट डाऊन. विशाल अंबात गॉन. नाचताना माल हात करी र नाचताना माल हात करी.
गोलंदाज कौशिकला आपण पाहतोय चांगल्या अनुषंगाने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकदा मिळेल आणि स्कोर कार्ड एखाद्या वेळेस सही जाऊन पोहोचतंय. 32 धावा धाव फलकावरती. येणारे चेंडू आहेत 17. आवश्यकता आहे 22 धावेची. नवीन फलंदाज या ठिकाणी योगेश लढे पाहायला मिळतोय. स्टार आयकॉन प्लेअर दाखल झाले फलंदाजी करण्याकरता. 1 डाऊन प्लेअर बॅटिंग ॲट नंबर 3. एक विस्फोटक फलंदाज म्हणून योगेशकडे नेहमीच पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने कौशिक गोरखणे हा गोलंदाज. कशा अनुषंगाने योगेश लढेला गोलंदाजी करेल. डावखुरी हाताचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहेत. 32 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 17 चेंडू 22 धावेची गरज. यावेळेस हा चेंडू यष्टी रक्षक बीट झाला आणि यावेळेस जणू काही दिवाळीचा बोनस आजच्या दिवसामध्ये देताना आपण बघितला. कौशिकच्या माध्यमातून टोटल मिळतील या ठिकाणी 5 धावा आणि धावांची गती 5 ने फ्लाय होताना जाऊन पोहोचते. 37 रन 37 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस यॉर्करलेनचा प्रयोग फ्लाइंग स्लीप मध्ये मिळेल 1 धाव. 38 ऑन बोर्ड लागले गेले. यावेळेस जर आपण बघितलं तर येणारे चेंडू असणारे 16. आवश्यकता आहे 16 धावेची. अशा अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतोय हे समीकरण बनलं गेलंय. यावेळेस 1 धाव चांगल्या अनुषंगाने स्कोर कार्ड या ठिकाणी हलत ठेवण्याचं कार्य बजावतोय साहिल. धावा लागलं 39. 39 धावा 15 चेंडू 15 धावेचं टार्गेट समोर. योगेश लढे यांना आपण पाहत आहेत फलंदाजी करताना. यावेळेस पुढील चेंडू घेऊन गोलंदाज कौशिक. फुल टॉस अँड आय एम द बॉस फेकून दिला योगेश लढे. ब्रँड ऑफ कमालीच्या बॅट मधून PTAPL षटकार. नको जीन्स पॅन्ट पोरी तू साधीच बरी तुला शोभून दिसते साडीच भारी. नको जीन्स पॅन्ट पोरी तू साधीच बरी तुला शोभून दिसते साडीच भारी. 45 ऑन बोर्ड या ठिकाणी लागले गेले. 45 चा आकडा आज फार लकी ठरताना आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने रोहित शर्माला आपण बघितलं आज खूप मोठी फॅन फॉलोविंग MI पलटनची पाहायला मिळते आणि संपूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त फॅन फॉलोविंग राखणारा संघ मुंबई इंडियन्स बनला गेलाय. पुढील चेंडू यावेळेस देखील फुल टच चेंडू ऑन साइडला हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यावेळेस कॉलिंग दिलं होतं योगेशने की 2 धावा आपल्याला परिपूर्ण करायच्या आहेत आणि या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना आपण पाहत आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 47 रन 47 धावा धाव फलकावरती. येणारे 13 चेंडू आणि फक्त 7 धावेचं लक्ष समोर. गोलंदाज कौशिक. अंतिम चेंडू या षटकातील आणि अंतिम चेंडू कौशिक गोरखणेच्या स्पेल मधील. यापुढे सुंदर रीतीने इनफिल्डला ब्रेक केला. चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. योगेश लढे ब्रँडच्या माध्यमातून येतोय PTAPL चौकार आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 51. सांग ये बाय काही बोलायूच नाही. मग मग तुझे फिराय काही सांगायच नाही. नजर तुझी दिवानी रा मला करत जाय करत जाय. नजर तुझी दिवानी रा मला करत जाय करत जाय. धन्यवाद टीमचे. 51 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 3 धावेची. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज सलग 3री रजनी आपण पाहत आहेत. नंडोरे देवखोप क्रीडांगण पाहायला मिळते. एक सुंदर मैदान पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील पाहायला मिळते आणि त्याच मैदानावरती ही स्पर्धा गाजते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न साहिलचा पाहायला मिळाला. 1 धाव या ठिकाणी मिळते.
धावांची गती जाऊन पोहोचलंय एका धावेसहित, ती म्हणजेच बावन्न धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज दिवेशला आपण पाहतायत गोलंदाजी करताना. येणारे चेंडू आहेत 10. आवश्यकता आहे 2 धावेची. पुढील चेंडू यावेळेस पाहिलं, निहाळलं आणि बाकीचं काम पंचांवरती सोपवला. आणि यस पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. स्कोर इज लेवल नाव. मागील सामना आपण बघितला टाय च्या माध्यमातून पाहायला मिळाला, इक्वल. पुढील चेंडू यावेळेस प्लेड अँड मेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय दिवेशच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले गेलेत. येणारे 9 चेंडू. आवश्यकता आहे एका धावेची. योगेश लढे याला आपण पाहतायत ऍज अ कॅप्टन या संघाला लीड करतोय. यावेळेस हा चेंडू वाईड आणि विजयावर शिक्कामोर्तब करताना न्यू 3 मुंबई अभिनंदन अँड हार्ड लक DK वॉरियर्स. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. एका साईडनं प्रीत 11 कुडन आणि सनसाई नंडोरे अशा 2 दिग्गज संघांमध्ये. आणि मायक्रोफोन वरती जॉईन होतील आदरणीय सन्माननीय अजित पाटील सर. डोंगरात पावेरी वाजवली, गुवारीन पुरी पटवली. डोंगरात पावेरी वाजवली, गुवारीन पुरी पटवली. बकरी घिन्ना निघाली, अरबीस पुरी ती दिसली.